नमस्कार. आपलं परत एकदा लोकराज्य टी व्ही चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत. आज आपल्यासोबत या विशेष मुलाखतीमध्ये आपल्यासोबत आहेत मुन्ना खोब्रागडे. खरं तर रिपब्लिकन पक्ष आणि MIM यांच्या युतीचे ते अधिकृत उमेदवार आहेत आणि आज विशेष आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत प्रभागाच्या समस्या आणि त्या समस्या त्या कशा सोडवणार आहेत, त्यांच्यापुढे काय आव्हान असणार आहेत, कारण ते प्रचाराच्या दरम्यान लोकांपुढे जात आहेत, तर ते आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. साहेब नमस्कार. आपल्या लोकराज्य टी व्हीमध्ये स्वागत. काय सांगाल, कारण आता प्रचाराचा वेग वाढला आहे, आपण प्रचारामध्ये जात आहेत आणि इथल्या मतदारांची मतं देखील आपण जाणून घेत असाल. नक्की इथल्या मतदारांच्या समस्या काय, इथल्या नागरिकांच्या मुळात समस्या काय, आपल्या प्रभागाच्या समस्या काय आणि आपला थोडक्यात परिचय. मी मुन्ना रामचंद्र खोब्रागडे, प्रभाग 10मध्ये उभा आहो आणि गट माझा नंबर आहे 6. या 6वर बटन दाबून माझा विजय करा. मी प्रभाग 10मध्ये फिरत असताना वेगवेगळ्या जसं की टीचर कॉलनी आहे, त्याच्यानंतर छोटा बाजार आहे, त्याच्यानंतर एकोरी प्रभाग आहे, एकोरी वार्ड आहे, गाठापुरा आहे. तर या ठिकाणी वेगवेगळ्या लोकांची वेगवेगळ्या समस्या आहे. तिकडे टीचर कॉलनीकडे खास करून तर पाण्याची समस्या आहे. इकडे जे आहेत छोट्या बाजारामध्ये तिकडे नाल्या समस्या आहे. इकडे एकोरी वार्डामध्ये नाला जो आहे मोठा येतो वाहत, त्याची समस्या आहे. तर ह्या सगळ्या समस्या असतानासुद्धा आम्हाला म्हणायचं आहे की आम्ही ह्या समस्या छोट्या आहेत. आम्हाला परत आरोग्य, क्रीडा, ATM मशीन वार्डामध्ये झाल्या पाहिजेत, क्रीडाचं झालं पाहिजे प्रभागामध्ये आणि इलेक्ट्रिक लाईट जे पुष्कळशा ठिकाणी बंद असते ते सुरू झालेले पाहिजे आणि छोटे दवाखानेसुद्धा या प्रभागात झाले पाहिजे असं मला वाटतं. खोब्रागडचे एकंदरीत रिपब्लिकन पक्ष आणि या पक्षाचे राष्ट्रीय नेते खोब्रागडे आहेत. कशी काय युतीच्या संदर्भानं किंवा इथला परिसर आणि आंबेडकरी विचार घेऊन MIM आपण एकत्रित या प्रभागामध्ये लढत आहेत, कशी विचारधारा आहे नेमकं आणि लोकांचं यात काय मत? नाही, MIM जे आहेत अध्यक्ष OVC साहेब आणि आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत दशक भाऊ खोब्रागडे यांच्याशी चर्चा होऊन आम्ही ही रिपब्लिकन पक्ष आणि MIMची युती घडवून आणलेली आहे. या युतीमध्ये आम्ही त्यांचे विचार आणि आमचे विचार एकमत झाल्यामुळे आम्ही ही युती घडवून आणलेली आहे. नक्कीच आपण मुळात तर ज्या पद्धतीने म्हणजे पथदिवे असतील किंवा ग्राउंडचा जो विषय आहे तो आपण देखील नक्कीच काढला. इथे ATMचं पण आपण आपल्या जाहीरनाम्यात किंवा वचननाम्यामध्ये आपण स्पष्ट केलेलं आहे. आता आपण जेव्हा मतदारांपर्यंत पोहोचत आहेत, मतदारांचं काय मत आहे, म्हणजे कुठल्या समस्यांना घेऊन आपल्या पुढे ते ठेवत आहेत? आता या प्रभागामध्ये आमच्या जास्तीत जास्त प्रमाणामध्ये गरीब लोक आहेत. यांना एकच पाहिजे, आमच्याकडे नाली साफ नाही आहे, लाईट नाही, हेच सांगतात लोक, दुसरं काही सांगतच नाही. त्यांना असं वाटतं की बा नाले हेच नाही, पण त्याच्या व्यतिरिक्त हे ATMचा प्रश्न कोणी घेतलाच नाही आहे. त्याच्यानंतर क्रीडाचा कोणी प्रश्न घेतलेला नाही आहे. त्याच्यानंतर वाचनालयाचा कोणी प्रश्न घेतलेला नाही आहे. त्याच्यानंतर छोट्या मुलांना इंग्लिश जे शाळा ज्या आहेत त्या सुरळीत चालूसाठी त्याचा कोणी प्रश्न घेतला नाही. तो सर्व प्रश्न आम्ही घेणार आहोत. नक्कीच विविध प्रश्नांचा आढावा आपण घेत त्या आपण समजा निवडून आलात तर पूर्ण करण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहात. कोण आहेत आपल्या युतीसोबत, कोण आहेत आणि कसं घेऊन चाललं? युतीमध्ये आम्ही 4 लोक उभं आहोत. मी एक आहे, त्याच्यानंतर बापू अन्सारी, सकीना रशीद अन्सारी आहेत, त्याच्यानंतर फौजिया अंजुम वारिस अली आहेत, त्याच्यानंतर अजरुद्दीन शफीउद्दीन शेख आहेत. या 4 लोकांचा आम्ही 4 लोक आम्ही या प्रभागामध्ये उभे आहोत. आपण बघतायत की आपल्यासोबत मुन्ना खोब्रागडे आहेत, रिपब्लिकन पक्ष आणि MIMचे अधिकृत उमेदवार आहेत. त्यांचं बौद्धचिन्ह आहे पतंग आणि 6 क्रमांकाची बटन आहे आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे नाल्या, रस्ते ह्या महत्त्वाचे मुद्दे आहेतच. मात्र 21व्या शतकात बदलत्या युगानुसार ज्या पद्धतीने ATMची गरज असते, ज्या पद्धतीने ग्राउंडमध्ये विद्यार्थ्यांना म्हणजे युवकांना खेळण्यासाठी किंवा वयोवृद्धांना बसण्यासाठी जी व्यवस्था आहे ती कुठेतरी व्यवस्था आम्ही निर्माण करू असं देखील त्यांनी सांगितलं. नाले, रस्ते
जिथे झाले नाही तिथे देखील करू असं त्यांनी सांगितलं. खरं तर आंबेडकरी विचारधारा आणि यामध्ये MIM यांची सांगड घालत यांनी युती केली आणि ही युती नक्कीच महानगरपालिकेच्या त्या सभागृहापर्यंत जाऊन यांची विचारधारा यांची विकास कामं करण्याच्या हेतूने अशा उमेदवारांना आपण नक्कीच निवडून देण्यासाठी मदत करणार आहात असा आशय ठेवून खोब्रागडे यांनी आता आपल्याशी या विशेष मुलाखतीत आपल्याशी बातचीत केलेली आहे. शेवट इथल्या नागरिकांना काय आवाहन करणार आहे? नागरिकांना आव्हान एवढंच करता येईल की माझा बौद्धचिन्ह पतंग या पतंगीवर सगळ्या लोकांनी चारही उमेदवाराला मतदान केलं तर म्हणजे आम्ही जेव्हा सत्तेत बसू तर चारही जेव्हा उमेदवार निवडून येतील तर त्याची जे ताकद आहे त्या ताकदीने आम्ही वार्डाचा विकास करू आणि विकास करून आम्ही पूर्ण समस्या ज्या आहेत त्या सोडवण्याचा प्रयत्न करू. आम्ही नक्कीच आम्हा चारही उमेदवारांना निवडून द्या. आम्ही आमची मूठ बांधू आणि आमच्या ताकदीने इथल्या प्रभागाचा खरं तर विकास करू असा एक आशावाद मुन्ना खोब्रागडे यांनी लोकराज्य TVच्या माध्यमातून ठेवलेला आहे. आपण भेटत राहणार आहोत या संपूर्ण निवडणुकीत अशा नेत्यांपुढे अशा उमेदवारांपुढे. आम्ही या समस्या कुठल्या आहेत आणि त्या आपण कशा सोडवणार आहात अशा अनेक प्रश्न घेत याचं निराकरण करण्याचं काम लोकराज्य TV संपूर्ण निवडणुकीच्या दरम्यान करणार आहे. कॅमेरामॅन राजूसह मी नितेश डोंगरे, चंद्रपूर.